हॅलो गाईस, 2 दिवस झालं ना माझी तब्येतच खराब झाली, त्यामुळे ना माझं सगळं काम तसंच राहिलं होतं. आणि काम राहिलं ना ते सारखं सारखं समोर येतं. मग पहिले उठून मी कपडे धुतले. आमच्या दोघांचे कमी कपडे असतात, पण आमच्या मॅडमचे जरा जास्तच कपडे असतात. त्यानंतर मग समोरची लादी वगैरे धुतली, सगळी घरातली लादी पुसली, अंघोळ वगैरे केली, मस्त फ्रेश झाले, नाश्ता केला. आणि आज आहोंनी ना त्यांच्यासाठी नवीन पार्सल ऑर्डर केलं होतं. ते म्हणजे ना त्यामध्ये जिमची बॅग होती, त्यांना लागणारी होती. खूप छान बॅग होती. पण हळूहळू ना आमच्या आहोंना पण आता ऑनलाईन शॉपिंगचं वेड लागायला लागले. त्यानंतर मग आरूसाठी ना मी मस्त मिठाचे पोहे बनवले. पोहे एवढे छान झाले होते आणि ते एवढे आवडीनं खात होती, ते पण स्वतःच्या हाताने खाल्ले. आता पोहे ह्यांना तर किती आवडतात. ह्यांना थोडेसे टेस्ट करायला दिले तर हे पण बोलले की मला पण असेच पोहे बनव. मग काय, ह्यांच्यासाठी मी पोहे बनवायला लागले. पोहे बनवले, ह्यांना पोहे खायला दिले. थोडंसंच बनवते मी, पण किचन भरून पसारा होतो, तो सगळा साफ केला. आणि आज दुपारचं ना जेवण बनवायचं काही टेन्शन नव्हतं, कारण आम्ही ना सकाळी पोट भरून नाश्ता केला होता. आणि काल ना मला खूप ताईन दादांचे मला मेसेज आले होते की वेट लॉस कसं केलं. तर आम्ही ना सकाळचा नाश्ता केला ना तर दुपारचं जेवण स्किप करतो, मग डायरेक्ट रात्री जेवण करतो. आधी मध्ये काय खात पित नाही, फक्त बॉडी हायड्रेट होण्यासाठी ना पाणी पितो. ही एक खूप मोठी टिप आहे वेट लॉस साठी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप फरक पडेल तुम्हाला. त्यानंतर मग 4च्या टाइमला ना आम्ही तिघे पण जरा उन्हाला बसलो होतो. एवढी थंडी वाजत होती ना, लादी गरम झालेली, आरू तर झोपतच होती. खूप भारी वाटलं पण उन्हाला बसून. घरातलं काही सामान संपलं होतं ना, ते पण आणायला जायचं होतं. मग तिघे पण तयार होऊन बाईक वरती निघालो. आणि या टाइमला ना भाजीला जायला खूप भारी वाटतं, कारण सगळी पब्लिक बाहेर आलेली असते. खूप दिवस मेथीची भाजी खाल्ली नव्हती, त्यामुळे ना मेथीची भाजी घेतली, दूध, अंडी, बनपाव, फरसाण घेतला आणि घरी आलो. घरी आल्यानंतर ना मी पहिला चहा बनवला, चहा आणि पाव खाल्ला. आरूने फरसाण खाल्ला, ह्यांनी दूध पिलं. आणि आज जेवणात ना मी मटकीची रस्सा भाजी, भात, भाकरी बनवली होती. पण उद्यापासून ना माझा मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे ना, नंतर मग महिनाभर मला माझं फेवरेट फूड खायला भेटणार नाही. त्यामुळे ना मी ह्यांना चायनीज आणायला लावलं. त्यांनी माझ्यासाठी चायनीज आणलं, पण हे तर मला चिडवायचेच. आता तर आरू सुद्धा मला चिडवते, बाहेरून खायला आणल्यावर मी कशी करते ना ते दाखवत होती. असो, आता खूप नाटकी झाली ती. एवढं समोर हॉटेलचं खायला असताना सुद्धा माणूस कसं काय घरचं खाऊ शकतो काय माहित. यांनी माझ्या समोर मटकी भाकरी खाल्ली, ते पण एवढ्या आवडीने. मी तर मस्त सूप पिले, राईस खाल्ला, छान असं जेवण केलं आणि असं संपवला आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.